नमस्कार मित्र हो, आज आपण आलो आहोत देरीगाव येथील गोरखगड प्रवेशद्वार इथे आलेलो आहे। हा गोरखगड किल्ला आहे पुढे, तो आज जाणार आहोत तिथे। मुरबा रोडपासून आतमध्ये देरीगाव मिळेल तुम्हाला, तर तिकडनं आतमध्ये आल्यानंतर गोरखगड प्रवेशद्वार तुम्हाला इथे मिळेल। तर आज आपण इथे जाणार आहोत आणि इकडचे वेगवेगळे टप्पे तुम्हाला दाखवणार आहे। इथे आपण आज ट्रेकिंग करणार आहोत। हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, तर आता आपण त्यात जाऊया। अशा पद्धतीने हा किल्ला आहे। आता आम्ही शनिवारी 26 तारखेला आलेलो आहोत सप्टेंबर महिन्याच्या, आणि तुम्ही जर आजूबाजूला परिसर बघाल तर पूर्ण हिरवागार आहे। सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळणार आहे आज। इथे यांनी असं ते मंदिर आहे वरती, आणि इथे असे बुरुज त्यांनी बांधलेले आहेत। आता गोरक्षनाथ मंदिराच्या इथे आलेलो आहे आपण, दर्शन घेऊया। त्याच्यानंतर इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे सुंदर। फार सुंदर अशी मूर्ती आहे। तर महाराजांना याच्याबद्दलची माहिती विचारूया। नमस्कार महाराज। आदेश। तुमचं नाव सांगा। योगी धीरजनाथ। ओके, हां सांगा माहिती। हा इथून गड आहे, 2 तास गडावर जायला लागतात। तिथंशी गोरक्षनाथांनी तप केलेली आहे, ती तपभूमी आहे। 12 वर्ष तिथं तप केले। बरं कालानंतर त्यांच्या गुरुच्या शोधार्थ ते इथे येऊन बसले होते। बरं, ती जागा ही। ओके, तर ही ती जागा आहे तर जसं महाराजांनी सांगितलं। आणि आपला इकडनं वर जायला आता किती घंटा वेळ लागेल आणि किती पायऱ्या आहेत? 2 तास। पायऱ्या वगैरे नाही आहेत, अच्छा, वरती पायऱ्या आहेत एकदम वरती आहेत। हां हां, अजून 2 तास लागतील जायला सांगता। ओके, तर त्या मंदिरातनं आपण निघून इथून आता वरच्या मार्गाला लागलेलो आहे, तो बघूया आता आपण। असा ब्रिज लागला इकडनं। हाय, हे पाटील फॅमिली आपल्या बरोबर आहेत। लॉकडाऊन नंतरचा येस, काय बोलायचं आहे का तुम्हाला? बोला। लॉकडाऊन नंतरचा पहिला ट्रेक आहे। पहिला ट्रेक, गुड, चला। तर हे तुम्ही जर वाट बघाल ते सुंदररित्या याच्यातनं आपण चाललोय वाट काढत। बाजूला तुम्ही बघाल किर्द झाडी आहे, पूर्ण किर्द झाडी आहे। याच्यातनं आपण पूर्णपणे वाट काढत चाललोय। म्हणजे सुंदर अशी वाट आहे ही। पूर्ण किर्द झाडी आहे। आपली ही झाडी आहे हाईटच्या वर आहे पूर्ण। जबरदस्त रस्ता एकदम। मी सांगेन तुम्ही आवर्जून या इथे। आणि हा जो गड आहे तो स्पेशली टेळणीसाठी यूज करायचे। इथे कुठले लढाया किंवा असं काही झालं नाही आहे, फक्त टेळणीसाठी, वॉच ठेवण्यासाठी यूज करायचे किंवा तिथे सुंदर असा पायवाट आहे। इथून आपण आलो आणि आता इथे चाललो आहे। तेव्हा आता इकडनं मधनं येतात, तुम्हाला कळेल असे गायब होऊन लगेच आत येत आहेत। फक्त एक माणूस जाऊ शकतो एवढाच रस्ता आहे। हाय हाय, हॅलो, खतरनाक। तर आपण जाऊया यांच्यासोबत वर। इथून आम्ही आत्ता आलो, इथे थांबलं, जरा विश्रांती घेतो सगळेजण। हाय, किती वेळ झाला रे? अजून इकडनं जायला किती वेळ लागेल? आपल्याला 1-1.5
1.5-2 तास लागतात म्हणजे आपण आरामात गेलो तर हो हो आणि आपल्या आरामात काही करायची नाही. यस 1.5 तासात आपण पोचू वरती. सगळे विश्रांती करतायत. मस्त एकदम वारा सुटला इकडे. इकडनं खाली गाव दिसतंय. आहे ना वरती पण इकडे जर ते बघाल खाली इथे गाव दिसतंय. नारिवली गाव. सुंदर. तर ह्या वेने आपण इथे जाणार आहे पुढे. जाऊया. आयुषी ते टर्न झाला नंतर गायबच झाला पुढे. म्हणजे मला सांगायचं आहे तात्पर्य एवढं आहे की एवढी किर्द झाडी आहे. इकडनं आलेत. फ्रेशनेस तुम्हाला झाडं जाणवत असेल पण पावसाळ्यामध्ये तुम्ही जर अशा आलेत तर माझी हाईट जी आहे 6 फूट आहे. 6 फूटच्या हाईटला वरती झाडं आहेत. आपण इकडनं आलो त्याच्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला हे सुंदर असे झाडीतनं जायला मिळेल. ही झाडाची हाईट बघा. वाव. आता या पॉईंटला आलो आपण. हा जो समोर सुळका दिसतोय तुम्हाला हा गोरखगड आहे. त्याच्यानंतर हा मागे जो दिसतोय हा सुळका हा मच्छिंद्रगड आहे. हे 2 गड आहे तिकडे आणि या इथून आपल्याला पुढे जायचं आहे. एवढ्या वेळानंतर आत्ता इथे ओपन स्पेस आपल्याला मिळाली आहे. या इथून हे 2 सुळके दिसत आहेत. हे टेहळणी बुरुज आहेत. तर आता आपण या तिथपर्यंत जाणार आहोत. तर पुढे जाऊया आपण. मित्रांनो ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपण जेव्हा अशा ह्याच्यातनं आपण जात आहोत तेव्हा अक्षरशः हात जे आहेत हे सोलले जात आहेत. कारण तुम्ही हे पान जर बघाल त्या पानाला साईडने जे आहे इथे धार आहे. हे पूर्ण बघाल तुम्ही त्याला इथे धार आहे. ही जी दिसते तुम्हाला ही जी बघाल ती धार आहे. ते पूर्णपणे ह्याने असं वेढलेलं जंगल आहे. ह्याच्यातनं आपल्याला जायला लागतं आहे. त्याच्यामुळे जर इथे आलात तर जसं मी फुल पॅन्ट घातली आहे त्याची फुल पॅन्ट आणि फुल स्लीव्ज जर घातले तर तुम्हाला बरं पडेल. नाहीतर तुमचे हात अक्षरशः सोलले जातील. मी चूक केली की मी हाफ स्लीव्ज घातलेत. त्याच्यामुळे तुम्ही ही दक्षता घेतली पाहिजे. एक्सपिरियन्स शेअर करा. खूप छान आहे. आम्ही सुरुवात जिथून केली ना तिथपासून इथपर्यंत तरी अजून एकही पायरी लागलेली नाही आहे. त्यामुळे आमची दमछाक बिलकुल झालेली नाही आहे. आणि झाडी आहे त्यामुळे सावली मिळालेली आहे. आणि 7 महिन्यानंतर घराच्या बाहेर पडलोय ना त्यामुळे खूप मस्त वाटतंय. खूप मस्त वाटते निसर्गामध्ये. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. सांगा. दमल्यात मॅडम. दमली मी आता. ठीक आहे चला. तर आपण एका प्लेन पॉईंटवर पोचलो आहे. या सुळक्याला जाणार इकडे आपण.
अच्छा, हा सिद्धगड इकडचा. कुठला रे? हा सिद्धगड. आता असं वाटतं ते गडाचे ते काय बोलतात त्याला, महाद्वारा जो आजूबाजूला असतो ते. ह्या सुळकर आपल्याला जायचंय. जबरदस्त. मित्रांनो, मला सांगायचं आहे की आता एवढ्या पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला कळतं की ॲक्च्युली स्वर्ग काय आहे. म्हणून ट्रेकिंग जीवनामध्ये सगळ्यांनी करावे. अशा वेगवेगळ्या गडांवर, वेगवेगळ्या ठिकाणांवर जावे. निसर्गाची पॉवर, निसर्गाची किमया तुम्हाला कळते याच्यातनं. एवढ्या वरती आल्यानंतर, चालल्यानंतर, आपला घाम गळल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपण जो पॉईंटला आलेलो आहे पूर्ण सार्थक झालेलं आहे. सुंदर. स्वामी. तेव्हा इकडे तुम्हाला दिसलं तर किल्ल्याकडे जाणारा मार्ग लिहिला इकडे. आता गोरखगडावरती तर या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आता वरती सुळक्यापर्यंत आपण पोचण्याची तयारीत आहे. मग आता इथे हा पॉईंटवर पोचलो आपण. हा पॉईंट दाखवतो, गोरखगड. तेव्हा इथे झाड जर बघितलं तुम्ही, ह्याची मुळं तुम्हाला दाखवू शकतो. थोडी मोठी मुळं आहेत. त्याच्यावरनं झाडाची साईज तुम्हाला कळेल, मुळांची साईज कळेल केवढी मोठी आहे. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की झाडाची मुळं किती वर्ष जुनं झाड असेल हे. आता आपण वर जाऊया. तेव्हा काय लिहिलंय, किल्ले गोरखगड गुहा. ते गुहेत ही जर तुम्हाला मध्ये दिसलं तर इथे पूर्ण हा सुळका आहे आणि इथे गुहा आहेत. ते पाण्याचे टाके आहेत. आपण बघूया पुढे. आपण पाण्याच्या टाईकडे चाललोय. इथे तुम्ही बघाल, मी इथे पाय ठेवला आहे आणि इथून डायरेक्ट खाली आहे. त्यामुळे खूप सांभाळून जायला लागते. ते स्लिप होऊ शकतो पाय. इथून आलोय मी आणि एवढूशा पायावर उभं आहे मी. इथून तुम्ही बघितलं तिथे एक गुहा आहे. ती आपण बसू शकतो. तुम्हाला ध्यान करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर वरती इथे थांबू शकता तुम्ही. पण पूर्ण हा जो नजारा आहे, सुंदर असा नजारा आहे. पूर्णपणे क्लाउड्स वरती टच झाले ढग. तर इथून आपण जाऊया. चल, मी आलो. चल, खूप पाय सांभाळून ठेवावं लागतात. पुढच्या स्पॉटला जाऊया. थोडं सांभाळून जायचं आहे मित्रांनो इकडे.
आत्ता माझा मगाशी पाय स्लिप झाला होता इकडे. वरती जायचं आहे पूर्ण. इकडनं आपण आलो. मित्र आता दुसरा सुळका लागला आहे, दुसऱ्या सुळका लागणार आहे. तर आपण आता चालू करूया चढाई. हे पाय जे आहेत तुम्ही खूप शांतपणे तुम्हाला ठेवावं लागत आहेत, कारण एकदम छोट्या पायऱ्या आहेत. इथून आपल्याला या पॉइंटला जायचं आहे. तेव्हा इकडे काय आपल्याला मिळालं आहे बघा. पायऱ्या बघायला पूर्ण तुटलेल्या आहेत या पायऱ्या. इकडनं खूप सांभाळून पाय ठेवा. तर आपण गोरखगडला आलो आहोत. गोरखगडला शेवटच्या टप्प्यावर आपण पोचलेलो आहोत मित्रो. त्याच्यामुळे खूप सांभाळून चला. इथून तर हे जे आहे इकडनं भुयारी मार्ग आहे हातनं जायला, आणि इथून आपण वर आलेलो आहे. समोर बघाल पूर्णपणे दरी दिसते आपल्याला, आणि इथे कातळे सरळ आणि इथे पूर्ण कातळे सरळ. तर आपण पुढे जाऊया. तर आपण भुयारी मार्ग आहे पूर्ण, भुयारी मार्गातनं एंट्री करूया. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. इथून आपण आलो. इथून आता आपल्याला वर जायचंय. भारी. बघा उडूची पायरी आहेत इकडनं. वरती आलो.
सुंदर. आता हा फक्त सुळका राहिला आपला. या सुळक्यामध्ये जायचं आपल्याला. बाकी आणि हा जो समोर दिसतोय मित्र, हा मच्छिंद्रगड आहे. ते समोर मस्त हे दिसतंय. पूर्णपणे स्वर्ग तुमच्या समोर ठेवलेला आहे मी. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्रो. तर हे तुम्ही बघाल तिथे पूर्णपणे गुहा आहेत या सुंदर अशा. हे टेंट टाकून इथे थांबलेले आहेत सगळेजण. आणि हा जो दिसतोय हा मच्छिंद्रगड आहे. तर सुंदर आपण त्याच्या वर आलेलो आहे ऑलमोस्ट. हा जो गड आहे गोरक्षगड मच्छिंद्रगडाच्या वर आहे, जास्त टॉप आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा क्लिअर व्ह्यू दिसतोय. आणि हा जो तुम्ही अखंड दगड बघितला तर पूर्ण सुळका आहे. जाणार आहोत खाली. अशा प्रकारे इथे गुहा आहेत. या गुहांमध्ये आपण जाऊन बघूया. खूप मोठी गुहा. इथे तुम्ही थांबू शकता. ते पाय तर तुम्ही जेवणाची सोय, चूल बनवू शकता. जसं इथे त्यांनी टेंट टाकलेत. इथे जे आहे ते तुम्ही चूल करू शकता. इकडे जेवण बनवू शकता. रात्रीसाठी स्टेसाठी सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. आणि इथे पुढे आपण बघूया. आणि इथे छोट्या छोट्या असे गुहा टाईप आहे. इकडं तुम्ही आतमध्ये परत त्या रस्त्याला जाऊ शकता. आणि इथे पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्याची सोय इथे आहे. इकडं तुम्ही पाणी यूज करू शकता पिण्यासाठी किंवा याच्यासाठी यूज करू शकता. हे पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. तुम्ही जर बघितलं तर पण बघूया. हे बघा पाणी आहे. आणि हे पूर्णपणे झऱ्यावाटे आलेलं आहे. त्यामुळे पूर्ण हे तुम्ही पिऊ शकता डायरेक्टली. पण तुम्ही जर गरम करून प्यायला तरी चालेल. म्हणजे जे काय बॅक्टेरियाज किंवा काय असतील ते मरून जातील. ह्याच्या पुढे पण एक आहे, तिकडे आपण जस्ट बघूया. हा पार्ट खूप डेंजर आहे. आणि इकडे पाणी झिरपतंय बघा वरनं. आणि हा जो इथे पण एक गुहा आहे, गुहा नाही पाण्याचं तळं आहे, ते बघूया. सो ही एक टाकी आहे. ह्याच्यात तुम्ही पाणी परत उपसा करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढा. तर अशा सुंदररित्या हे टेळणीसाठी हा बुरुज आहे. आणि या बुरुजाचा उपयोग इकडनं टेळणीसाठी सगळीकडनं 360 डिग्रीमधनं तुम्ही या टॉपवरनं तुम्ही टेळणी करू शकता. कोणी शत्रू येत असेल तुम्ही हे बघू शकता. पाण्याची सोय आहे सगळ्यात टॉपला. पण मध्ये कुठे पाण्याची सोय नाही मित्र. त्यामुळे येताना पाण्याची बॉटल तुमच्याकडे 1 लिटरची नक्की पाहिजे. तर मित्रांनो आता आपण वरती सुळक्याला चाललो आहे. इथं तुम्ही दिसत असेल या इथून आपण आलो आत्ता. या इथून आता मी पुढे चाललो आहे. इथे एक कुंड आहे पाण्याचं. इथे एक कुंड आहे. इथे एक कुंड आहे. खूप पाण्याची कुंड आहेत. खूप सांभाळून इथे पाहायला टाकलं तर, कारण तुम्ही जर इथे बघाल तर खाली डायरेक्ट दरी आहे. इकडनं पूर्ण हा स्ट्रेट आहे. आता इकडनं आता वर जायचं आहे. शिडी लावलेली इकडे.
या इथे तुम्ही जर बघाल तर इथे खोबण्या दिल्यात बघा प्रत्येक स्टेप्सला. आणि सगळ्यात अवघड आता आपल्याला चढण लागलंय, आपल्याला वर जायचं आहे. तर इथे आपल्याला खोबणी प्रत्येक ठिकाणी इथे खोबणी आहे बघा ही. त्या खोबण्यांमध्ये आपण हात ठेवून चढू शकतो. खूप डेंजर चढाई आहे, तुम्ही खाली बघू शकता. अशा पद्धतीने इथे सगळे खोबणे आहेत. त्या खोबण्यावर तुम्ही उभं राहून येऊ शकता. इकडनं खाली बघितलं तर एवढी चढाई आहे. त्याच्यामुळे ज्यांना हाईटचा त्रास आहे त्यांनी ही चढाई शक्यतो टाळावी. मी तुम्हाला सांगेन, ज्यांना फोबियाचा त्रास आहे हाईटचा किंवा वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी हे करू नये. पण पुढे चालत राहूया. सगळी अशीच चढाई. त्यांना आपण खाली येऊ द्या, नंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. नंतर आपण वर जाऊया.
आहे म्हणून लेफ्टला जास्त ठेवायचं. गुड बॉय. तर वर आलोय आपण स्लोली टॉप ऑफ द हिल. तुम्ही बघा मशिंदगड बघा, तो खाली आहे आणि आता आपण त्याच्या वर आलोय. सो हम ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन संयुक्त. अशा पद्धतीने आत्ता आपण टॉपला आलो आहे मित्र. आणि हे जो आपण सुळका खाल्लं कधीपासून चेस करायचा प्रयत्न करत होतो त्या सुळकावर आता आपण पोचलो आहे. सुंदर असं दृश्य इकडनं सगळ्या साईडने तुम्हाला दाखवतो. आता इथे अजून एक टीम आलेली आहे. हा इथे एक स्पॉट आहे. इकडनं हे क्लाइम्बिंग करतायत, इकडनं खाली उतरतायत. श्री गुरुदेव दत्त. इथून क्लाइम्बिंग करतायत. तुला आवडलं आयुष इथे वरती? तुला कसं वाटलं सांग जरा मला. मस्त वाटलं. काय काय अजून वाटलं तुला? एन्जॉय केला तू एकदम? आणि धम्माल आली ना एकदम? घाबरलं नाही ना तू? हां बिलकुल नाही ना? बिंदास राहायचं. हां ओके दे टाळी. तर मित्र तुम्हाला हे पण माहिती आहे की आता आपण वर आलो आहे, आता खाली चाललो आहे. उतरणं सगळ्यात जास्त डेंजर असतं. तर आता मी उतरतो आहे, ते तुम्ही आता बघू शकता. त्याच्यामुळे उतरताना सुद्धा कसं उतरायचं आहे ह्याचं तुम्हाला गायडन्स मिळेल. उतरताना तुम्हाला आता असं आपण नॉर्मली सरळ चालत चाललो आहे तसं चालत नाही जायचं आहे, उलटं चालत जायचं आहे. म्हणजे असं उलटं उतरत जायचं आहे त्यावेळेस. त्यामुळे जिना जेव्हा येईल तर त्यावेळेस तसं उतरत जायचं आहे. जोपर्यंत जिना येत नाही तोपर्यंत आपण असं उतरू शकतो. मित्र आता आपण पूर्ण खाली उतरतो आहे. हे आता खाली उतरायचं इकडनं. यावेळेस तुम्हाला असं नाही उतरायचं आहे, तुम्हाला फिरायचं आहे. फिरल्यानंतर इथे एक पाय दे, त्याच्यानंतर हा पाय इथे ठेव, या साईडला इथे बरं ठीक आहे. थांब इथेच थांब, इथेच थांब. इथे आहे ना सीडी आहे ना इथे.
इकडनं जो तुम्हाला जो दिसतोय डायरेक्ट खाली आहे, म्हणजे तुझा पाय समजा स्लिप झाला तुम्ही डायरेक्ट खाली आहे, त्याच्यामुळे सांभाळून उतरायचं आहे. ह्याच्यामध्ये जे असे गड्डे केलेले आहेत हे, त्याच्यामध्ये हात अडकवत यायचे. आयुष बघा आता उतरतोय परफेक्टली. त्यामुळे आता पूर्ण गोल फिरायचं आहे हळू. सगळ्यात बेस्ट पद्धत ही आहे उलटी उतरायची. हे उलटं उतरत तुम्ही उतरू शकता. ही स्टेप जरा डेंजर आहे इकडची, कारण इथे स्लिपरी आहे. या साईडला ठेव पाय, इथे पाय ठेव. असं नाही, उलटं उतर, उलटं उतर, उलटा हो, उलटा हो, उलटा फिर. बरं इथे पाय ठेव. इथून उलटे हां आयुष एक मिनटं थांब. तू खूप चिटकत येतोयस मला. मी तुझा पायाला पकडेन चुकून, नाही तर. इथे पकडलेलं आहे किंवा इथे पकड. अशा पद्धतीने मित्र तुम्हाला उलटच उतरायला लागेल. आता ही जी खोबणी आहे, ही खोबणी पकडत उतरायचं. ही जी आहे खोबणी, त्या खोबणीला पकडून उतरायचं आयुष. ठीक आहे आयुष, एक मिनटं थांब, मला थोडं खाली जाऊ दे. आता ये. तुला म्हणजे थांब, 2 मिनिटं थांब. हात सोडायचे नाही का? हात पकडून ठेवा. हात पकडून ठेवायचे. हे बघ, हे बघ मी हात कसा पकडून ठेवलाय. आणि तू त्याला खाली घेशील ना, त्यावेळेला तू उभा राहून ना, तू स्वतः कुठे असं हे सेफ होतं. आता ये खाली, एक स्टेप खाली आहे. ये खाली, ये या खोबणीत हात अडकव. दुसरा तो हात, राईट हँड. थांब जरा, 1 मिनिट थांब. आयुष तसं खाली नको बघू, पूर्ण फिरून ये. पूर्ण उलट. हा बस तसंच उतरायचं. तुला येता येईल इकडनं. ये, एक स्टेप खाली आहे. हात फॉर्म करायचे आणि मग पाय सोडायचा. हात पकड. रॉकला पकडलंय, एक हात इथे पकड. हे बघ इथे प्रॉप, ये खाली आहे. हा राईट हँडच इथे पकडणार ना तू. शिफ्ट कर, बरोबर आहे, शिफ्ट कर. हां बस. दोन्ही पाय ठेव इकडे. थांब, होल्ड कर. एक स्टेप डाऊन. हे बघ आता या एक पाय इथे असेल तुझा आणि एक पाय इथे असेल. हा राईट हँड बॅग इथे ठेव. राईट हां ठेव. मी आहे मागे, त्यामुळे तू घाबरू नकोस. थांब, 1 मिनिट होल्ड. दादा 1 मिनिट इथे थांबायला लागेल हा तुम्हाला. मी खाली उतरू का? 1 स्टेप डाऊन. 1 स्टेप डाऊन. थांब, थोडंसं जमत नाही. इथे हा राईट लेग इथे ठेव. राईट लेग इथे ठेव. इथून. हां अरे काय? हां आणि अजून खाली आण. बाबा जास्त खाली होते. खाली आण. जास्त खाली होते. हे बघा इथे आहे ना. हां पकड ना त्याला. हां हात खाली आण. हा पाय खाली आण, ह्याच्यावर ठेव. कुठे? हा पाय इथे ठेव ह्याच्यावर. आणि इथे अजून. हां बस सोड आता, बॉडी सोड. हां परफेक्ट. आता उतर.
हा पाय खाली आण. ये आणि ती आतली खोपडी पकडायला सांगते. हां ये खाली. बरोबर आहे, सगळं बरोबर. पकडायचं हे बघ, खोपडी पकडायचं. ये. सो मित्र, ही जी खोबणी आहे तुम्हाला दिसते ही खूप महत्त्वाची आहे, कारण त्याशिवाय तुम्ही उतरूच शकत नाही. पाय उतर, एक पाय तो खाली घे. थांब. हा बाई, ते बघ. ते बघ, ते पकड, हे बघ. हा, बघ, हा, ते बघ. हा, इथे घे ना बाहेर. एक मिनिट थांब. ये 1 स्टेप डाऊन. त्यामुळे मित्र असं आहे की उलट्या ह्याने तुम्ही इझिली उतरू शकता, नाही तर तुम्ही समजा असं उतरायला गेले या स्टाईलने नॉर्मल आपण जिने जसं उतरतो तसं तुम्हाला नाही उतरता येणार, पडायची शक्यता आहे. तुमच्या मागे बॅग असते, बॅग अडकू शकते. त्यासाठी बेस्ट ऑप्शन हाच आहे की स्टेप्स खाली बघा आणि उलट्या साईडने उतरा. ये आयुष तू माझ्याबरोबर एक 1 स्टेप डाऊन. गुड जॉब आयुष. वरचे जरा जास्त डेंजर होते ना, हे जरा कमी आहेत. इकडची ही मी आत्ता जिथे उभा आहे ना ती स्टेप दिसणारच नाही ना तुला. 1 मिनटं थांब आयुष, 1 सेकंद. थोडीशी स्टेप दिसत नाही. कारण लेफ्टला स्टेपच नाही आहे, तू राईटने पाय टाक. मी तुला सांगेन, गाईड करेन. थांब थांब, मला खाली जाऊ दे, तेव्हा मी तुझे पाय ॲडजस्ट करू शकतो. हां 1 स्टेप डाऊन ये. ये 1 स्टेप डाऊन. ये खाली. हां ये. हां कोबणीत हात टाक, राईट लेग टाक खाली, या साईडला ठेव. बस आता लेफ्ट ठेव. येस. आता ही स्टेप डेंजर आहे, इथे लेफ्टला जास्त नाही, पूर्ण राईटला ठेवले, इथे नाही आहे ह्या साईडला स्टेप. थांबा जरा. राईटला तुला इथे उभं राहतं. हो. थांब इकडे 1 मिनिट थांब. 1 मिनिट थांब. 1 मिनिट थांब. आता खालच्या खोबणीत हात ठेव. ठेवलास? हा इकडे ठेव
उलटा करतोस, क्रॉस नाही करायचं. हा राईट इथे ठेव आणि खाली यस, हा इथे ठेवता याला पॅरलल. याला पकड या खूप. थांब, मला खाली जाऊ दे. ये ये, हा पाय घे खाली. थांब. नाही नाही, तिथे नाही, तिथे नाही. तुला आता या खोबडीत पाय पकडलाय ना, हा हात आहे ना इथे ठेवावा लागेल. लेफ्ट हँड खाली बस, खाली बस सर. सिट डाऊन. तो हात इथे अडकव. हां, हात अडकव. आता उलटा उतर. हा पाय याच्यावर ठेव. येस येस. आता हा राईट लेग आहे ना याच्यावर ठेव डायरेक्ट. बस, आलास तू खाली. थांब 1 मिनटं थांब. इथे एक कोंबडी आणि इकडे पण असेल ना कोंबडी. तर मग 2 असेल, 2 पकडायचे. आता तू सरळ थोडा होऊ शकतोस आयुष. हां, या खालच्या स्टेप्सला ये. आता सरळ हो. आता पूर्ण ह्याच्या जवळ जा, जास्त त्या साईडला जाऊ नकोस. हे बघ मी कसं चाललोय, सिम्पल एकदम. गुड जॉब आयुष, गुड जॉब. येता येईल ना आता? इझी आहे ना? ये. मित्र पूर्ण खाली आलो आहे. तर इकडनं गुहेचा मार्ग, ही जी जिना लागला होता आपल्याला, शिडी आली आहे. शिडीवर आता मी उतरतोय. आयुषला सरळ उतरता येत नाही. सरळ उतर, नाही तर उलटच उतर शिडीवरनं सुद्धा. मग आला आता आयुष. ये, गुड जॉब, गुड जॉब. असं नाही तर उलट उतर सर, उलट उतर. तर मित्र, आता पूर्ण आपण सुळक्यावरनं, या वरच्या सुळक्यावरनं पूर्ण खाली उतरलोय. आता आपण इथे व्हिडिओ स्टॉप करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लोकांना पाठवा, सांगा. असे सुंदर सुंदर किल्ले आहेत, टेहळणी बुरुज आहेत, जे आपण मिस करतोय जायला. तिकडे नक्की जाऊन या. थँक्यू.